काय झालं? कुठे काय? माझं एवढं टेन्शनमध्ये दिसतोयस ते सगळे उलटसुलट रिपोर्ट छापून आलेत ना. आपल्याबद्दल? नाही नाही, अमृत डेअरीबद्दल. आणि त्या सगळ्याचा परिणाम बिझनेसवर होणार आहे. आज तुझा भाऊ दिसला होता. दिवाकर? कुठे? बँकेत. तू काय करायला गेली होतीस आमच्या बँकेत? मी गेले नव्हते तुमच्या बँकेत, तो आला होता माझ्या बँकेत. दिवाकर तुझ्या बँकेत? तिकडे तर आमचं अकाउंट वगैरे काही नाही आहे. आय डोंट नो, पण त्याने माझ्याकडे असं पाहिलं जणू काही मी तिथे नव्हतेच. ही जस्ट लुक थ्रू मी. तो तसाच आहे का? शालिनीचा भक्त आहे तो. काय झालं? सारखी जाणीव करून द्यायची गरज नाही की मी दुसरी आहे. हाय. हाय. मग कोण आहे ती? कोण? तीच जिच्यासाठी माझा भाऊ रडतोय. शट अप यार, मी रडत वगैरे नाही आहे. सिरियसली यार, असं खरंच काही नाही आहे. हाय. 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 बरं झालं, सुंद आणि उपसुंद एकत्रच भेटलात. ए, तुला आम्हाला देण्यासाठी काय राक्षसांचीच नावं सुचली? बघ ना, राम लक्ष्मण सुद्धा म्हणू शकली असतीस. हो, पण मी जर्नलिस्ट आहे ना. राम लक्ष्मण म्हटलं की थोडं इंटरेस्टिंग वाटत नाही. सुंद उपसुंद म्हटलं तर जरा एक्सक्लुझिव्ह वाटतं. हो ना, पण त्या दोन्ही राक्षसांचं सुद्धा एकमेकावर जीवापाड प्रेम होतं. हो, जीवापाड प्रेम होतं त्यांचं, पण एका मुलीसाठी दोघांनी एकमेकांचे जीव सुद्धा घेतले. ए, तुमच्या दोघांमध्ये अजून कोणी आलं नाहीये ना? डोंट वरी, तसं काही होणार नाहीये. आणि तू काय आमच्या दोघांमध्ये भांडणं लावायला आलीस की सिरियसली तुझं काही काम आहे? हो, ॲक्च्युली माझं काम होतं तुमच्याकडे. तुम्ही दोघं मुक्ताशी कितपत जवळ आहात? म्हणजे तुमची मुक्ताशी कितपत फ्रेंडशिप आहे? का? कारण त्या दिवशी मी तिच्या घरी गेले होते तर ती थोडं विचित्र वागत होती. म्हणजे तिची आत्या असं म्हणत होती की तिला गाडीने उडवलं आणि तिचा ॲक्सिडेंट झाला. पण तिची मानसिक अवस्था थोडी वेगळी वाटत होती. हो, कारण तिला धक्का बसलाय. पण साध्या ॲक्सिडेंटमध्ये मानसिक धक्का बसत नाही. मग तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की तिला अजून काही झालं असावं, पण ते आपल्याला सांगत नाहीये. नाही नाही, मला नाही वाटत तसं. नाही, असेल, कारण ती खूप धक्का बसल्यासारखीच वागते. एक्झॅक्टली, म्हणून मला असं विचारायचं होतं की तुम्हाला अजून कुठून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळू शकते का? नंदिता मॅडमकडनं मिळू शकते, कारण त्या रात्री त्या तिच्याबरोबर होत्या. नंदिता मॅडम तिच्याबरोबर? हो, नंदिता मॅडम नक्की त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी कळू शकेल. ओके, मग तू मला त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतोस? हो चालेल. तू असं कर, उद्या सकाळी माझ्याबरोबर कॉलेजमध्ये मी तुला घेऊन जाईल. ओके, ठीक आहे. मग उद्या सकाळी भेटूया. मी निघताना तुला फोन करते. ओके ओके, चल, बाय. बाय. बाय सागर. अचानक पोक्त म्हातारा झाल्यासारखं वाटतं. बापरे,
का? काय अगं, दोन्ही मुलं नोकरीला, घरात आपण हे दोघे असे. बरं आहे ना, वेळेवर स्वतंत्र झाली ना की बरं असतं. का? काय झालं? गौरीचं एक ठीक आहे का, पण मला आशिषची काळजी वाटते. तो पैशाला खूप महत्त्व देतो. म्हणजे कॉल सेंटरमध्ये अडकून राहील. खूप पैसा मिळतो ना तिथे. सुरुवातच 10-12 हजारांपासून होते. खरंच? पण हे काय या तरुण पिढीचे करिअर ऑप्शन होऊ शकत नाही. थोडे दिवस काम करायचं आणि द्यायचं सोडून. पण मग तुम्ही सांगा ना त्याला, तो देईल सोडून. हो, पण तोपर्यंत त्याला पैशाची सवय लागलेली असेल. चल जाऊ दे, मी निघतो. कुठे? उल्हासनगरला, विठ्ठलवाडी. कशाला? माझ्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनसाठी पाण्याचा एक केमिकल रिपोर्ट मागवला. एक माणूस भेटणार आहे मला तिथे. का? तू हैराण होशील अगं. एवढीशी मुलं आहेत ना, आजारी पडतात. हे कंपनीवाले आहेत ना, हे टाकाऊ माल कुठलीही ट्रीटमेंट न करता नदीत सोडून देतात. हो, आणि लोक तेच पाणी पितात. आणि त्यामुळे ते आजारी पडतात. म्हणून मी केस केली. चल, मला निघायला हवं, यायला उशीर होईल. एक मिनिट, तुम्ही तिथलं पाणी पिऊ नका, नाही तर मी सरळ घरचं पाणी देऊ का बाटलीत भरून? डोंट वरी, मी काळजी घेईन. नक्की? नक्की. चहा घेतोस ना गोवर्धन? कसल्या विचारत आहेस? काय करावं तेच कळत नाही. तुला काय वाटतं काय करावं? मला वाटतं कसलाही विलंब न लावता लवकरात लवकर होकार देऊन मोकळं व्हावं. सगळ्या दृष्टीने तेच खरं ते योग्य आहे. पण मला असं वाटतं त्या अगोदर एकदा तिला विचारावं. अरे, थंड डोक्याने विचार करण्याच्या मनस्थितीतच नाही आहे ती. म्हणजे? अरे, ती लग्नच करायचं नाही म्हणते. राकेशला तर ती डोळ्यासमोरही येऊ देत नाही. काय झालं रे? काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलं? गोवर्धन, जे झालं त्यातनं मार्ग काढण्यातच शहाणपण येणार. पण तिला न सांगताच मोहनला होकार द्यायचा? माझं ऐक गोवर्धन, आपण काही तिच्यावर अन्याय नाही करत आहोत. जे काही करतोय ते तिच्या भल्यासाठीच करतोय. आज ती लाख नाही म्हणेल, पण उद्या आपल्या संसारात, मुलाबाळात, नवऱ्यात सगळ्या गदारोळात हरवून जाईल, विसरून जाईल रे सगळं. तरी सुद्धा तू एकदा तिच्याशी बोलून घे. आणि मोहनलाही सांगावं लागेल. काय? काय म्हणजे? मोहनला सांगायला नको? त्याला काही माहित नाही यातलं. काय झालं? बोल ना तू. बोल ना, सांगायला पाहिजे का नको? मोहनला सांगणं खरंच जरुरीचं आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचं की मोहनला सांगायला नको? तसं नाही, पण उद्या हे सगळं कळल्यावर तो नाही म्हणाला तर? नाही, तसं काय करणार नाही. मला माहिती आहे ना, तो खूप चांगला आहे आणि इतक्या वर्षाचा माझा जुना मित्र आहे तो. अगं, तो सारखा भोगत असतो की मुक्ता मला मुलीसारखी आहे. हे बघ, मुलीसारखी असणं आणि मुलगी असणं यात खूप फरक आहे गोवर्धन. नाही, मला असं वाटत नाही की मोहन असं काही करेल. बघ बाबा, मला तरी असं वाटतं की तू सांगू नयेस. पण म्हणजे त्याला अंधारात ठेवायचं? हे बघ, मला मान्य आहे की कुणाशी खोटेपणा करणं हे पाप आहे, पण मुक्ताचं आयुष्य जर सुधारणार असेल तर हे सगळं पाप माझ्या माथी घ्यायला मी तयार आहे. तू नीट विचार कर आणि काय तो निर्णय घे.
ए मस्त होतं जेवण. असं म्हणतात की रात्री भात फार खाऊ नये, पण वरण आणि भात ओ हो 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 मस्त. नाही नको बाई, पोट भरलंय. बडीशोप नेमका आशिष नव्हता पण जेवायला आज. त्याच्या आवडीची भाजी होती खरं तर. कठीणच आहे आता आशिषचं. म्हणजे रोज रात्री तू नसणार आपल्याबरोबर जेवायला. म्हणजे रोज रात्रीचं डिनर आपण तिघच घ्यायचं. असंच म्हणायचं आता. का ते काय वीकली ऑफ का काय म्हणतात ते नसणार आहे का त्याला? त्या दिवशी असेल की तो जेवायला आपल्या बरोबर. म्हणजे वीकली डिनर. हो. तर काय काय म्हणते तुझं काम कसं चाललंय? मजेत. आजच राकेश आणि सागरला भेटून आले. हो का? कुठे? तुझ्या माहेरी. ऐकताय ना कशी बोलतीये ते? तुझ्या माहेरी म्हणे. हिचं काहीच नाही ना तिकडे. मानना तरी भेटलीस का? काय ग तुझा इगो मध्ये येतो एवढा? आई इगो वगैरे काही नाहीये. नाहीतर काय, इगोच आहे तुझा. इतक्यांदा जातेस त्यांच्याशी धडपणे बोलत म्हणून नाही ही मुलगी. गायत्री नाही नाही, इथे स्वतःच्या आईला किंमत नाहीये. आईच्या आईला कुठून किंमत देणार आहे? शांत हो. नाही नाही, तुम्ही मलाच शांत व्हायला सांगा. ही बोलू दे तिला काय हवंय ते. लाडकी मुलगी आहे ना तुमची. बसा गप्पा मारत. झालं. सॉरी. आर यू शुअर? पुन्हा असं होता कामा नये. बरं काय म्हणतात तो राकेश आणि सागर? राकेश मला त्यांच्या कॉलेजमधल्या नंदिता मॅमना भेटवणार आहे. त्यामुळे त्या दिवशी मुक्ताबरोबर होत्या. व्हेरी गुड. म्हणजे तुला लीड मिळतोय. ए ते 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 राहू दे, ते राहू दे. आधी तिचा राग काढ जा, नाही तर 2 दिवस राग जायचा नाही. आईचा राग घालवणं ह्यावेळी एकदम सोपं आहे. कसं काय? तिच्या क्लबमध्ये म्हणे पुढच्या आठवड्यात बेस्ट रेसिपीज करता अवॉर्ड देणार आहे. मी माझ्या कलिगला सांगितलंय, ती करेल तिचा इंटरव्ह्यू कव्हर. बापरे, म्हणजे पुढच्या आठवड्यात आणखी नवीन 2 डिश खायला लागणार की काय? हो ना. थांबा, आता आईलाच जाऊन सांगते तुम्ही कसं तोंड वाकडं केलं ते. ए हे बघ, तू आमच्यात भांडण लावू नकोस. थांबा, नाही नाही माझा नाही, माझा हे बघ, मी तुला काय बोललो नाही. अहो काय झालं? काही नाही. मग कसला विचार करताय? नाही विचार नाही, पण आतून कुठेतरी अस्वस्थ आहे. बरं वाटत नाहीये का? नाही नाही तसं काही नाहीये, बरं आहे. मग असं वाटतंय की कुठेतरी काहीतरी चुकतंय. म्हणजे कुणाचं? नाही नाही, जनरली आज दिवाकर म्हणे एका बँकेत गेला होता. बँकेतच ना? मग त्यांनी जाऊ नये की काय? जाऊ शकतो ना, पण काही काम असेल तर त्यांनी जायला हवं ना. आपलं अकाउंटही नाही. कुठल्या फायनान्शियल असिस्टंटची गरज असेल तर ते आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकतात. अँड व्हॉट एव्हर इट इज, त्यांनी आम्हाला सांगायला हवं होतं. अहो असेच गेले असतील ते एखाद्या मित्राला सहज म्हणून भेटायला, आणि नसेल सांगितलं त्यांनी तुम्हाला. मला एक सांगा की तुम्हाला ही माहिती कोणी दिली? मग मी सांगते तुम्हाला की त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. जाऊ दे ना, आमची औषधं घ्यायची राहिलेत तिथं. औषधं देते, पण मला सांगा ना की भाऊजींबद्दल तुमचे कान कोणी भरले? नाही, कान नाही भरवले. मला कळलंच पाहिजे, कोणी सांगितलं? वैजू.
औषध आणते. गौरी मुक्ताचा ॲक्सिडेंट प्रूव्ह करते. आता या प्रोब करणार म्हणजे नेमकं काय करणार? तर ते तिलाच माहिती. पण एक आहे यार, तुला जे वाटतंय ते खरंच आहे. काय? हेच की there is something more to the accident. लेट हर प्रोब. शी वोंट फाइंड एनिथिंग. कशावरून? कशावरून काय? कोणीही नव्हतं त्या रस्त्यावर. असं आपल्याला वाटतं. पण कोण कुठून बघत असेल काही सांगता येत नाही. हे सगळं कुठे जाऊन पोहोचणार आहे कोणास ठाऊक. मला बिचाऱ्या मुक्ताची दया येते. हो रे, मला पण. या सगळ्याला जितका उशीर होतोय माझी काळजी तितकी वाढतच चालली आहे. कुणाशी तरी बोलावंसं वाटतं यार. सगळं नाहीसं करावंसं वाटतं. पण काय कसं करायचं काही कळतच नाही. मी काय करू? जाऊ दे यार, विचार करत बसू नकोस तू. डोकं फुटायची वेळ आली आहे. काय करायचं काही सुचतच नाहीये. सागर, माझ्या आईचा एक गुरु आहे. म्हणजे बाबांचा बिझनेस नीट चालत नाही म्हणून ती जात असते त्यांच्याकडे नेहमी. ती नेहमी म्हणते बाबांच्या चरणाशी शांतता मिळते. जायचं का? यार जाऊन बघूया. बरं वाटलं तर कंटिन्यू करू, नाहीतर नाही.